मी सागर उताने, विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, इंदोर, आरवी प्रतिनिधी। आज आपण आष्टी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रभाऊ कपिले यांच्याकडे आलो आहोत। त्यांनी या हंगामात विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, इंदोर या कंपनीच्या महाकाल चण्याची लागवड केली आहे। तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना महाकाल चणा कसा वाटला व त्यांची महाकाल चण्याबद्दल काय प्रतिक्रिया। तर नमस्कार दादा, सगळ्यात अगोदर आपल्या शेतकऱ्यांना आपला परिचय। माझं नाव आहे महेंद्र वसंतराव कपिले, आष्टीला असतो मी। मोबाईल नंबर दादा। माझा मोबाईल नंबर आहे 9766916320। ठीक आहे दादा। तर आपण महाकाल चण्याची किती बॅगची लागवड केली आहे? 3 बॅगची लागवड। 3 बॅगची लागवड केलेली आहे। तरी तुम्हाला महाकाल चणा कसा वाटला? तर चणा चांगला आहे, खूप चांगला चणा आहे। त्यातले सिरीज वगैरे चांगली आहे, फुटवे 16, 17, 18पर्यंत सिरीज आहे। पण माझं थोडीशी चुकी झाली त्याच्यात, थोडं पाण्याची कमतरता पडली त्याला, त्याच्यामुळे थोडा तो लवकर सूक घेत आहे। त्यानंतर फुटवेची संख्या कशी वाटली? फुटवे चांगले, भरपूर चांगले फुटवे जबरदस्त आहे। हा। त्याच्यानंतर आपल्याला आता घाटीमध्ये किती दाण्याची संख्या? दाणे 2 दाणे 3 दाणे ते हमखास आहे। हां, आणि सिरीज पण चांगली आहे, सिरीज पण चांगली आहे। जर्मिनेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम आला? नाही, काहीच प्रॉब्लेम। जेवढा टाकलं तेवढा संपूर्ण जेवढं झाला। टाकलं तेवढं. आणि मर रोगाचा की काही प्रॉब्लेम नाही, आला? काही नाही, आहे ते normal आहे. म्हणजे 0% आहे मर रोग। त्यानंतर इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आपण महाकालच्या? सीड चांगला आहे, महाकाल चणा चांगला असते, लावायला पाहिजे। आता तुम्ही सांगत होते मगाशी की तुमच्या सांगण्यावरून अजून 2-3 कास्तकऱ्यांनी लावला, हो। तर त्याचं सहमत काय आपल्या महाकाल त्यांना चण्याबद्दल? पण आवडला। दीपक राणे आहे, त्यांनी माझे मित्र आहेत, त्यांनी पण लावला। त्यांचं व्यवस्थित आहे, याही प्लॉटपेक्षा चांगला प्लॉट आहे। तर बाकी इतर शेतकरी महाकाल चण्याबद्दल निशंकच लावायला पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद दादा।